जर तुम्ही हल्लीच्या शाळांच्या जाहिरातींचे बोर्ड बघितले असतील किंवा क्लासेसचे ॲडव्हर्टाइजमेंट बघितले असतील तर त्यामध्ये एक बाब वारंवार झळकते बघा. त्यात लिहिलेलं असतं की इंडिव्हिज्युअल अटेन्शन दिले जाईल, विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन शिकवले जाईल. आणि ह्या इंडिव्हिज्युअल अटेन्शनचा खूप मोठा एक प्रभाव या आत्ताच्या सगळ्या समाजावरती पडत चालला आहे. काय असतं बरं नक्की इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळणं मुलाला? खरं तर प्रत्येकच मुलाला पुरेशा लक्ष देऊन वाढण्याची गरज असते, मग ते घरी असो अथवा शाळेत. आता हे जे पुरेसं आहे ते नक्की काय याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करूया. मूल इंडिव्हिज्युअली शिकतं म्हणजे मूल जेव्हा शिकत असतं, ऐकत असतं, काहीतरी करत असतं तेव्हा ते त्याच्यामध्ये मग्न असतं, ते स्वतःहून काहीतरी करत असतं. म्हणजेच काय, इंडिव्हिज्युअल अटेन्शन द्यायचं असेल तर तुम्हाला मुळात अशी योजना करायला पाहिजे की गटात असतानासुद्धा प्रत्येक मुलाला त्या उपक्रमामध्ये, शिकण्याच्या संकल्पनेमध्ये, करण्याच्या उपक्रमामध्ये स्वतःहून करण्याचा काही ना काहीतरी अनुभव मिळाला पाहिजे, तशी संधी मिळाली पाहिजे. असं जर घडलं तर मुलाला आपोआप इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळतं. पालक सभेमध्ये सुद्धा तुम्ही जर जात असाल तर माझ्या मुलाकडे तुमचं लक्ष आहे ना, अशी आवर्जून चौकशी असणारे पालक तुम्हाला सापडत असतील. आता तुम्ही ज्या पालक सभेला जाता, इंडिव्हिज्युअल अटेन्शन असलेल्या व्यक्ती किंवा असलेल्या शाळा, असलेले शिक्षक तुम्हाला काय फीडबॅक देतील मुलाबद्दल? मुलांनी उत्स्फूर्तपणे केलेली कृती, उत्स्फूर्तपणे दिलेली दाद, उत्स्फूर्तपणे केलेले एखादा उपक्रम किंवा दिलेली एखादी प्रतिक्रिया याबद्दल जेव्हा तुम्हाला एखादा उल्लेख सापडतो तेव्हा इंडिव्हिज्युअली मूल अटेंड केलेलं गेलं आहे. कुठे ना कुठेतरी माझ्याच मुलाकडे इंडिव्हिज्युअल अटेन्शन दिलं गेलं पाहिजे अशी छोटीशी भावना मनात निर्माण देखील होऊ देऊ नका. कारण जरी मूल इंडिव्हिज्युअली शिकलं पाहिजे तरी ते गटाचा एक भाग म्हणून तितक्याच सहजपणे वावरणं त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हीही घरामध्ये जेव्हा इंडिव्हिज्युअली अटेंड करता त्यावेळेला मूल स्वतःहून काहीतरी करतं आहे ना आणि मूल स्वतःहून व्यक्त होतं आहे ना, एक एवढीशी जरी खबरदारी घेतली तरीसुद्धा हा अटेन्शनचा मामला पूर्ण होतो. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या मुलाकडे पुरेसं अटेन्शन दिलं जात नाही? घरातल्या मंडळींकडनं असेल किंवा शाळेतही असेल. मुलाला अटेंड न केल्याबद्दलचा एखादा प्रसंग जर तुम्हाला आमच्याशी शेअर करायचा असेल तर जरूर या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या चॅनलला वारंवार भेट देत चला. कारण द लर्निंग प्लॅनेट या चॅनलवरती तुम्हाला 8 वर्षापर्यंतच्या मुलांना वाढवण्यासाठी छोटे छोटे उपयुक्त सल्ले मिळत जातील.